अजय आणि विजय हे दोघे भाऊ आपापल्या बायकांसह पर्वतावरून परत आले आणि आपल्या घरात पाऊल टाकताच त्यांना आपल्या खोलीत बसलेल्या लीलावती देवी, वयोवृद्ध महिला व पुरुष पाहून आश्चर्य वाटले. समोर बसलेल्या लीलावती देवी मुलगी आणि सुनाकडे पाहून हसायला लागल्या. मोठा मुलगा अजय लीलावतीजीवर रागाने ओरडला आणि म्हणाला, आई, हे सर्व काय आहे? आठवडाभर आम्ही घर काय सोडलं? हे घर आहे की धर्मशाळा? नाही. इतक्या लोकांना घरात येऊ का दिले? तेवढ्यात धाकटा मुलगा विजय लीलावती देवीकडे पाहत म्हणाला, आई, आता लवकर या लोकांना येथून दूर पाठवा. आम्ही खूप थकलो आहोत. आम्हाला खूप झोप लागली आहे. लीलावती देवी हसत म्हणाल्या, बेटा, तुला एवढी घाई का आहे? आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते पाहिल्यानंतर तुमच्या दिवसाची शांतता नष्ट होणार आहे. येथे मी तुमच्यासाठी एक सुंदर भेट तयार केली आहे. लीलावती देवी या त्यांच्या मुलांना लिफाफा देताना म्हणाल्या. दोन्ही सुनांनी एकमेकांना टोमणे मारायला सुरुवात केली. अहो, ही असभ्य म्हातारी आज कोणता पराक्रम दाखवणार आहे? तिने आजपर्यंत आपल्या मुला-सुनेच्या हातात एकही पैसा टाकला नाही आणि आज ती कोणती भेट देणार आहे? मोठी सून धाकट्या सुनेकडे बोट दाखवत म्हणाली, अहो, काही म्हशीसोबत आयुष्यभर काबाड कष्ट करणारी ती आपल्याला काय भेटवस्तू देणार? मुलांनी लिफाफा उघडला तेव्हा दोघेही भान हरपून आईच्या चेहऱ्याकडे बघत राहिले. या लिफाफ्यात असे काय आहे जे तुमच्या दोघांच्या जिभेला चिटकले आहे? मोठ्या सुनेने तो लिफाफा हातात घेतला आणि तिने तो उघडताच मुलगीच नाही तर सुनेचेही भान हरपले. लीलावती हसत राहिल्या आणि त्यांच्या मुलगा आणि सून त्यांच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत राहिले. काय बेटा, तुम्हाला या वृद्ध महिलेचे कारनामे कसे आवडले? वृद्ध आईचे हे कृत्य पाहून मुलगा आणि सून आश्चर्याने आईच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिले. लीलावती देवीला 2 मुलगे होती. मोठा मुलगा अजय आणि धाकटा मुलगा विजय. दोन्ही मुलगे यशस्वी झाले होते. मोठा मुलगा कंपनीत मॅनेजर आहे आणि लहान मुलगा डॉक्टर आहे. काही दिवसांनी लीलावती देवी यांचे पती मोहनलालजी पायऱ्यांवरून खाली पडले, ज्यामुळे त्यांच्या पाठीच्या कण्याला खूप दुखापत झाली होती. एका सर, तुला काहीही होणार नाही. बघ, तू लवकर बरी होशील. काळजी करू नकोस. बघ, मी तुझ्यासाठी डाळ तयार केली आहे. ही डाळ घे आणि प्या. कालपासून तुम्ही काहीही खाल्ले नाहीस. लीलावतीजी पलंगावर पडल्या होत्या. पती मोहनलालजीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत ती म्हणाली, 2-3 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले. आता म्हातारपणी शरीराला थोडासाही धक्का लागला तरी जीव जाऊ शकतो आणि मोहनलालजी त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. त्यामुळे ते खूप चिंतेत होते. तरीही दिवसभर अंथरुणावर पडून होते. लीलावती देवीजींचे सासरे अमृतलालजी, ते एक शेतकरी होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सर्व काही त्यांचा मुलगा मोहनलाल जी यांच्याकडे सोपवले. आईचे आधीचे निधन झाले होते. मोहनलालजी त्यांच्या कुटुंबातील सर्वात मोठे होते. ते अभ्यासात खूप हुशार होते, परंतु त्यांच्या आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांना 4 भावंडांचा भार आणि घराची व शेतीची सर्व जबाबदारी उचलावी लागली. मोहनलालजी यांनी एकट्याने काम हाताळले, त्यामुळे त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही, परंतु त्यांनी आपल्या 4ही भावंडांना उच्च शिक्षण दिले. संपूर्ण भार मोहनलालजी आणि लीलावती देवी यांच्यावर होता. मोहनलालजी घरातील एकमेव कमावते सदस्य म्हणून लीलावतीजी यांनी मोहनलालजींना पाठिंबा दिला. तिन्ही बहिणी त्यांच्या आईबापांच्या प्रेमापासून कधीच वंचित राहिल्या नाहीत. सासरचे गेल्यावर त्या सर्वांची लग्ने झाली. लीलावती देवीने आपल्या जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडल्या. आपल्या मेव्हणीच्या लग्नानंतर लीलावती देवीने कुशल गृहिणीप्रमाणे घर सांभाळले. लीलावती देवी आपल्या पतीसोबत शेतात खांद्याला खांदा लावून काम करत होत्या. लीलावतीजीचे शिक्षण
शिक्षित होत्या पण खूप सुंदर होती. तिने कधीही तिच्या सौंदर्याची बढाई मारली नाही. लीलावती देवीने आईपेक्षा आपल्या वहिनींना जास्त प्रेम दिले. तिने आपल्या 3 मुलांचे संगोपन खूप चांगले केले आणि मुलीला शिक्षण देऊन तिला सासरी पाठवले. एक एक करून त्यांनी आपले दोन्ही मुलांचे लग्न वेळेवर करून दिली. 2 सून घरात आणल्या पण एकालाही सुख मिळाले नाही. कालांतराने लीलावती देवी आणि मोहनलालजी सुद्धा म्हातारे होऊ लागले. मुलगा आणि सून घरातील आपापली कामे करू लागली. हे बघ आई, आमची कमाई कमी आहे आणि तुम्हा दोघांचा खर्च खूप आहे. तुमच्या दोघांच्या औषधांचा खर्च आम्ही उचलू शकणार नाही आणि तुम्ही दिवसभर घरीच राहा. काही काम सांभाळा. ती मूर्खासारखी घराभोवती पडून असते. हो, आम्ही आमच्या आयुष्यात जेवढी मेहनत केली आहे तेवढी मेहनत तुम्ही दोघेही करू शकणार नाही. तेवढा मोठा मुलगा रागाने म्हणाला, आई तुझे हे व्याख्यान तुझ्याकडे ठेव. जेव्हाही पाहशील फक्त हा विषय तुमच्या तोंडात राहिला आहे. अरे, तुम्ही दोघांनी आमच्यासाठी किती अनोखी गोष्ट केली नाही. सर्व पालक आपल्या मुलांसाठी एवढे करतात. हो आई, ते बरोबर आहे. आता तुम्ही दोघेही तुमचा खर्च कमी करा किंवा बाहेर काही काम पहा. आता तुम्हा दोघांची औषधे तुम्हाला परवडणार नाहीत. थोरली सून आपल्या मुलाचा आवाज जोरात म्हणाली. आपल्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून लीलावती देवी आणि मोहनलालजीचे डोळ्यात भरून आले. दोघेही एकमेकांचा हात धरून आपापल्या खोलीत गेले. दोघे खोलीत बसले. त्यांचे जुने दिवस आठवू लागले. लीलावतीजी त्यांच्या पतीला म्हणतात, आम्ही आमच्या आयुष्यात खूप संघर्ष केला. शेतात रात्रंदिवस काम करून संपूर्ण घराचा उदरनिर्वाह केला आणि त्याचबरोबर मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना यश मिळवून दिले. आई वडीलपणे घालवतात पण तीच मुले आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना ते आपले एकटे सोडून जातात. आपण त्यांना थोडा आनंद देऊ शकत नाही. आपण त्यांना थोडेसे प्रेम आणि आदर देऊ शकत नाही. आम्ही आमच्या आयुष्यात त्यांच्यासाठी कधीच काही कमी ठेवले नाही. शेवटी आमच्या संगोपनात काय कमी होते की आमची 2 मुले अशी आहेत. स्वार्थी निघाला हा विचार करूनही पती पत्नी दोघांच्याही डोळ्यात पाणी आले. काही वेळाने लीलावती देवी आणि मोहनलालजीकडून जेवण घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेले तर धाकटी सून लीलावतीकडे बघत म्हणाली, थांबा आई, पहिली भाजलेली रोटी खाणार का? आधी तुम्ही दोन्ही मुलांना जेवू द्या, तरच तुम्हा दोघांना अन्न मिळेल. त्याआधी ते शरीर थोडं हलवा. आधी जाऊन सिंकमध्ये पडलेली भांडी साफ करा. खायला थालीपीठही नाही. सर्व काही सिंकमध्ये पडून आहे. दोन्ही मुलगे जेवायच्या टेबलावर बसून सर्व काही ऐकत होते आणि लीलावतीजी मुलाकडे पाहू लागली तर धाकटा मुलगा कपाळावर मुरूड घालत आईकडे बघून चेहरा करत म्हणाला, आई, आता तू इथेच उभी राहून बघशील का? मला शांतपणे जेवू देणार की नाही? माझ्या खोलीच्या दारात उभा आहेस. सहन करत राहिले. त्याचप्रमाणे त्याचा मुलगा आणि सून जाण्याची बातमी ऐकून लीलावतीजी आणि मोहनलालजी यांचे जीवन खूप कठीण होऊ लागले. पण एके दिवशी मोहनलालजी गच्चीवरून खाली येत असताना अचानक त्यांचा पाय जिन्यावरून घसरला. त्यामुळे त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. तेव्हा लीलावतीजीने आपल्या दोन्ही मुलांकडून उपचारासाठी पैसे मागितले. बाबूजीच्या उपचारासाठी आम्ही इतके पैसे कमवत नाही असे सांगून दोन्ही मुलांनी नकार दिला. आई, आमच्यासमोर हात पसरू नकोस. आणि असो, आम्ही दोघेही भाऊ आता सुट्टीवर जाणार आहोत. तिथे खूप खर्च होणार आहे, म्हणून कृपया पैशाची व्यवस्था तुम्हीच करा. बेटा, तू दोघेही तुझ्या आजारा वडिलांना सोडलं का? जाणे आवश्यक आहे. मी कसे तरी पैशाची व्यवस्था करेन, परंतु तुझ्या वडिलांची काळजी घेण्यासाठी येथे काहीतरी आवश्यक आहे. हे ऐकून दोन्ही सून म्हणाल्या, आई, आम्ही तुझे नोकर आहोत का? आम्ही यासाठी येथे राहू का? अहो, तो तुमचा नवरा आहे. तुम्ही स्वतःच तुमच्या पतीची सेवा करा. होय आई, आम्ही आमच्या पत्नीसोबत फिरायला जात आहोत. बराच वेळ आम्ही कुठेही गेलो नव्हतो, त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता माझा मुलगा आणि सून सकाळी फिरायला निघाले. आज आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या या कृत्याने लीलावती
जिन्ना खूप राग आला, पण त्यांनी आपला राग आणि रुग्णवाहिका साईने मोहनलालजीला स्वतः रुग्णालयात आपल्या शेतीच्या कामातून काही बचत गोळा केली होती आणि ती आपल्या पतीच्या उपचारासाठी वापरली होती. बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर डॉक्टरांनी मोहनलालजींना घरी राहूनच आराम करण्यास सांगितले. लीलावतीजीने मोहनलालजींना घरी आणले. ऐका हो, तुम्हाला काही होणार नाही बघा, तुम्ही लवकर बरे होणार आहात, माझी काळजी करू नका. मी तुमच्यासाठी डाळ आणली आहे, ही डाळ घ्या, कालपासून तुम्ही काहीही खाल्ले नाहीत, असे लीलावतीजींनी बेडवर पडून आपले पती मोहनलालजीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत सांगितले. अशा स्वार्थी पुत्रांचा विचार करून का रडत आहात? आपल्या वाईट काळात त्यांनी आपल्याला सोडून दिले. आज त्यांच्यासाठी त्यांच्या पालकापेक्षा त्यांची स्वतःची लावडी आहे. पतीला समजावताना लीलावतीजी म्हणाल्या, दिवस गेले, कपडे बदलणे आणि वेळेवर औषधे देणे. लीलावतीजीच्या वृद्धम काळात आपल्या आजारी पतीला पूर्ण आधार दिला. दरम्यान तिने आपल्या मुलाला वाढवले आणि त्यांनी आपल्या सुनेला धडा शिकवण्याचा निर्धार केला. एके दिवशी मला माझ्या मुलाचा फोन आला, आई, आम्ही दोघे दिवसांनी येत आहोत, कृपया आमच्या खोल्या स्वच्छ करा. लीलावती म्हणाल्या, ठीक आहे बेटा, या, मी इतके दिवस तुझी वाट पाहत होते. लीलावतीजींनी फोन ठेवला. त्याच दिवशी लीलावतीजीच्या पतीची सही सलामत करून काही वस्तू घेऊन ती घराबाहेर पडली. लीलावतीजी देवी 2 दिवस या कामात मग्न राहिल्या. ज्या निराधार वृद्धांना आणि स्त्रिया त्यांच्या म्हातारपणात त्यांना सोडून जातात, त्यांना त्यांनी आश्रय दिला. 2 दिवसानंतर दोन्ही मुलगे त्यांच्या पत्नीसह परत आले आणि त्यांनी घरात पाऊल ठेवताच वयोवृद्ध महिला व पुरुष आपल्या खोलीत बसलेले पाहून चौघांनाही धक्का बसला. समोर बसलेल्या लीलावतीजी देवी आपल्या मुलाला आणि सुनेला पाहून हसू लागला. मोठा मुलगा लीलावतीजी देवीवर रागाने ओरडला आणि म्हणाला, आई, हे सर्व काय आहे? 2 दिवस आम्ही का निघून गेलो? तुम्ही घरात रद्दीवाले बनवले आहेत. हे घर आहे की धर्मशाळा? तुम्ही इतक्या लोकांना घरात ठेवले होते. मग धाकट्या मुलाचेही लीलावती देवीकडे बघितले आणि म्हणाला, आई, मला लवकरात लवकर या सर्व लोकांना येथून दूर पाठवा. आम्ही खूप थकलो आहोत, आम्हाला झोपही येत नाही. लीलावतीजी हसत म्हणाल्या, बेटा, तुला एवढी घाई काय आहे? आता मी तुम्हाला जे काही दाखवणार आहे ते पाहून तुमची झोप उडेल आणि शांतता दोन्ही उडून जाणार आहे. तुमच्यासाठी हे आहे, मी एक सुंदर थेट तयार केली आहे. मुलांना लिफाफा देताना म्हणाल्या, दोन्ही सुनांनी मारायला सुरुवात केली. अहो, ही म्हातारी आज कोणता पराक्रम दाखवणार आहे? तिने आजपर्यंत आपल्या मुलाला आणि सुनेला एकही पैसा दिला नाही. आज तुम्ही कोणती भेट देणार आहात? मोठ्या सुनेने धाकट्या सुनेकडे डोळे चमकवले आणि म्हणाली, अहो, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गाई म्हशीचे कष्ट करण्यास घालवले, तो आपल्याला भेटवस्तू देईल का? धाकटी सून हसत म्हणाली. लीलावतीजी हे सर्व ऐकत होत्या. मुलांनी लिफाफा उघडला तेव्हा दोन्ही मुलग्याचे पान हरपून आईच्या चेहऱ्याकडे बघत राहिले. अहो, लिफाफ्यात काय आहे? त्यामुळे तुमची दोन्ही जीभ अडकली. मोठ्या सुनेने लिफाफा हातात घेतला आणि ते उघडतात फक्त मुलगेच नाही तर सुनालाही धक्का बसला. मुलाला ही असभ्य म्हातारीची भेट का आवडली? मोहनलालजी सुद्धा तिथे बसले होते. दोन्ही मुलगे मोहनलालजीकडे गेले आणि म्हणाले, बाबा, आईने काय केले? आई हा पराक्रम करत राहिली आणि करत राहील. तुम्ही हे घर व वृद्धाश्रमात कसं रूपांतरित? ही मालमत्ता आहे, त्यातूनही आम्हाला बेदखल करण्यात आले. तुला आमची अजिबात दया आली नाही. आता आमचं काय होणार? मला हे घर माझ्या आधी माझ्या पत्नीचे आहे आणि मी माझ्या पत्नीच्या प्रत्येक निर्णयाची सहमत आहे. या असभ्य वृद्ध महिलेने आज तुम्हाला खऱ्या जीवनाचा धडा शिकवला आहे आणि मुला, तुझे काय होईल हे आम्हाला माहीत नाही. आता फक्त तू या घरात राहणार आहे. ते निराधार आहेत, स्वार्थी आहेत, त्यांना या घराचा काहीही उपयोग नाही. आणि तुम्ही लोक निराधार नाहीत, तुम्ही चांगले कमवता, या घरात तुम्हाला जागा नाही. हे बघ, तुझ्या आईने तुझे सामान एका कोपऱ्यात ठेवले आहे, ते तू खोलीतून बाहेर काढ. आणि मोहनलालजीने म्हणाले. हे ऐकून मुलगा आणि सून एकमेकाकडे बघत राहिले. मोहनलालजीने ऐकल्यावर मुलगा आणि बघतच राहिले. आईची माफी मागायला गेल्यावर आईने मुलाची आणि सुनेची पावले तिथेच थांबवली. माफी मागण्याचे धाडस न करता दोन्ही मुले शांतपणे आपले सामान उचलून घराबाहेर पडले. लीलावती देवीने आपल्या घराला वृद्धाश्रम रूपांतरित करून वृद्धांना आश्रय दिला, जमीन दिली. हे ऐका,
अनाथ आश्रमाला दान केले, बांधले गेले आणि स्वार्थी जमीन विकून त्यांनी भाड्याने दिलेल्या पैशातून अनेक दुकाने विकत घेतली. लीलावती देवी दुकानाच्या भाड्याने वृद्धाश्रमात राहणाऱ्या लोकांच्या गरजा पूर्ण करत आहेत. घराची सूत्रे हातात घेतल्याने तिच्या पुन्हा एक नवीन ऊर्जा संचारली आणि ती सर्व कामे दुप्पट उत्साहाने करू लागली. दुसरीकडे नोकरी आणि पैशाची गर्विष्ठ असलेली त्यांची मुले अजय आणि विजय यांचा व्यवसाय नीट चालत नसल्याने दिवसेंदिवस अडचणीत येऊ लागल्या. त्यांची प्रकृती खालावली, भिकाऱ्यासारखे झाले. त्यांना मनातल्या मनात खंत होती, काल जर तुम्ही तुमच्या आईवडिलांचा आदर केला असता तर कदाचित तुम्हाला हे दिवस पाहावे लागले नसते. म्हणूनच असे म्हणतात की जो आपल्या आईवडिलांचा आदर करतो त्यांच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडले आहेत. तो सर्व सुखाचा हक्कदार असतो. म्हणूनच त्यांना शक्य तितकेच आपल्या आईवडिलांची सेवा करताना त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. लीलावतीजींनी उचललेले पाऊल तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.